महाराष्ट्र सदनाच्या कंत्राटात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप आणि त्यानंतर या गैरव्यवहाराची समोर येऊ लागलेली कागदपत्र यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ चांगलेच अडचणीत सापडलेत। महाराष्ट्र सदनाच्या पुनर्बांधणीचं काम के.एस. चमणकर यांना देण्यात आलं होतं। त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून भुजबळांच्या गोतावळ्यातील ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडला हे काम दिलं। त्यासाठी ओरिजिन लिमिटेडला एकूण 6.5 कोटी रुपये अदा केले। ओरिजिन इन्फ्राकडून पुन्हा भुजबळांच्याच गोतावळ्यातील इदिन फर्निचर या कंपनीला फर्निचरचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं। शेफाली समीर भुजबळ आणि विशाखा पंकज भुजबळ या भुजबळांच्या 2 सुना संचालक असलेल्या कंपनीला 74 लाख रुपये देण्यात आले। त्याचबरोबर निश इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ संचालक असलेल्या कंपनीलाही कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं। त्यापोटी निश इन्फ्राला एकूण 13.5 कोटी रुपये प्राप्त झाले असा आरोप आहे। महाराष्ट्र सदनात केलेल्या 100 कोटींच्या घोटाळ्याचे पैसे भुजबळांनी आपला जावई आणि मुलगा यांच्या परवेश कन्स्ट्रक्शन्स कंपनीत गुंतवल्याचा आरोपही सोमय्या यांनी केलाय। पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या मालकीच्या या कंपनीनं शेअर्स विकून तब्बल 9,800% नफा कमावला। या फर्मनं 100 रुपयांचा शेअर 9,900 रुपयांना विकला। 2009 ते 2011 या 2 वर्षात कंपनीनं 65,000 शेअर्स विकून 65 कोटींचं भांडवल उभं केलं। त्यानंतर गेल्या वर्षभरात 11 लहान संस्थांना कंपनीनं 39,930 शेअर्स विकले। यातून 40 कोटींची उभारणी झाली असा आरोप सोमय्या यांनी केलाय। भुजबळांचा आणि त्यांचा मित्र परिवारांच्या 100 कंपन्या माझ्याकडे आलेल्या आहेत, 300 कंपन्यांपर्यंत जाणार आहेत, हजारो कोटीचा भ्रष्टाचार आहेत आणि हा भ्रष्टाचार आम्ही शेवटपर्यंत नेऊन हा जो भ्रष्टाचाराचा पैसा भुजबळांच्या कंपन्यांमध्ये गेलेला आहे त्याच्या द्वारा त्यांनी फॉरेनमध्ये खाणी घेतल्या, सिंगापूरमध्ये बँक अकाउंट उघडल्या, हा सगळा पैसा महाराष्ट्राच्या जनतेच्या तिजोरीत जमा केल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही। महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात कुठलाही घोटाळा झाला नसल्याचा दावा भुजबळ करत असले तरी या घोटाळ्याच्या समोर येत असलेल्या पुराव्यांमुळे भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता आहे। झी24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।